नमस्ते. आज जे काही आमरण उपोषण चालू आहे दिव्यांगांचं बेमुदत आमरण उपोषण आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या 4 मागण्या आहेत. तर पहिली मागणी अशी की मे 2025मध्ये जे काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा मिळालेला नाही, नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर जो खरा शेतकरी आहे, जो खरं त्याचं नुकसान झालेलं त्याला नुकसान मिळालेलं नाही, तर त्याची नुकसान भरपाई लवकरात लवकर करावी, त्याचे पैसे त्याच्या खात्यावरती जमा करावे. तसेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये कायमस्वरूपी माणूस नाही आहे, 4 पदे शासकीय आहेत, तर तिथं एकही पद शासकीय पद नाही आहे, तिथं टेम्पररी माणूस बसवलेला आहे. तर आमची एक मागणी आहे की तिथं पूर्णवेळ अधिकारी आम्हाला मिळावा. त्याचबरोबर आत्ता सध्याला कलेक्टर ऑफिसने माने मॅडमची नियुक्ती तिथं केलेली, पण माने मॅडम ह्या संजय गांधी विभागातून पेमेंट त्यांचं संजय गांधी विभागातून निघतं, पण त्या खनिजचा कार्यभार सांभाळतात. संजय गांधीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. तर आमची एकच मागणी आहे की माने मॅडम यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करावी व त्यांना कारणे दाखवा नोटीस दाखवावी. त्याचबरोबर जो काही जागेचा प्रस्ताव आहेत, जवळजवळ 6 लाभार्थी आहेत, त्यांच्या जागेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सचिन ढोलेसाहेब प्रांताधिकारी असताना त्यांनी जागेचा मोजण्या केल्या होत्या, पण आत्ताच्या संबंधित प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांनी त्या जागेचा अद्यापर्यंत दावा दिलेला नाही. तो पण दावा लवकरात लवकर मिळावा. तसेच सोमंथे येथील करचे यांच्या वस्तीवर जाणारा जो रस्ता आहे त्याचा निकाल कोर्टाने देऊन संबंधित तहसीलदारांनी पण त्याचा आदेश दिलेला आहे, पण मंडलाधिकारी आणि तलाठी हे त्या रस्त्याची नोंद धरत नाहीत. तर ते पण लवकरात लवकर नोंद व्हावी अशी आमची मागणी आहे. या 4 मागण्या प्रामुख्याने प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यावं, अन्यथा आम्ही हे आंदोलन असेच सुरू ठेवू. यापुढे जर परत प्रशासनाने लक्ष नाही दिले लवकरात लवकर, तर आम्ही हे आंदोलन उग्र स्वरूपाचे करू. धन्यवाद.